पोलीस साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की पत्र पाठवण्या पहिले एवढं लक्षात घ्या का तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते. तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते. तुम्हाला विचार नाही करत आहे, तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवता आंदोलन करा नाही तर जेलात टाकीन. मला माहिती आहे हे मी बोलल्यानंतर माझा वाद होईल, तरी मला याची काही पर्वा नाही आहे. जर तुम्हाला जेलात टाकायचं असेल तर मी 18 वर्षाचा खालचा आहे, पहिले मले जेलात टाका, नंतर आमच्या भाऊले पत्र पाठवा. तुमच्यामध्ये जर वार करण्याची क्षमता असेल तर पहिली गोडी ह्या सोमकर्ताराच्या छातीवर चालवा, नंतर बच्चू भाऊच्या छातीवर चालवा. हे सांगतोय. आणि हे 1500 रुपयाचा चॉकलेट देणारे जे लोक आहे, आश्वासन देणारे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला म्हणे कर्जमाफी देत असं 90 पाजली मार बटना दाबल्या तिथं जाऊ. आणि हे पत्र बच्चू भाऊले आला. जर हे आपण एवढी एकी नसती आपली, घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आला असता, शेतकरीने तर आत्महत्या करून गेले असते. न्यायाधीश साहेबांना पत्र पाठवला. बापा बापा, अरे आता फाटली का कोणाची? फाटली का? काम नाही फाटली. एक झालो म्हणून ना. मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू भाऊ का तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का? हा, एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते, एक झाले असते तुम्ही, तर ही नौबतच नाही आली असती आपल्याला आंदोलन करायची. आणि आता इथे जे आहे साले गांडू कोण आहे तर पाठ दाखवून घरी जाऊन राहिले. शेतकऱ्यांची अवलादच नाही आहे ते कोण आहे तर घरी गेले साले. वा, माझा बाप शेतकरी नाही आहे, माझा बाप व्यापारी आहे. कपड्याची दुकान आहे माझ्या घरी. आणि मी सिंधी समाजातला आहे, तरी मी मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो. इथं ना माझे बाबा आले ना कोणी आला, मी एकटा काकांसोबत आलो आहे. काकांना मी ना आर्वी मध्ये म्हटलं होतं, काका मी उद्या येऊ की तुमच्या सोबत चालू? काकांना मला म्हटलं तू म्हणे उद्या आहे म्हणे, खायले म्हणे, आता येतो म्हणे एवढ्या गर्दीत म्हणे. काकाले हो म्हटलं, तरी मग आपण पलटून गेला नाही. म्हटलं पब्लिकला एक झाली आहे म्हटलं, आता सालाले होऊनच द्यावं आरभार काय आहे तर.